क्रायटेरिया बॉडी सिमेंट्री. तिसरा क्रायटेरिया आहे बॉडी सिमेंट्री. आता सिमेंट्री म्हणजे काय? सिमिलर इन देअर साइज अँड शेप. सिमिलर इन देअर साइज अँड शेप. आता ह्या ठिकाणी जो सिमिलर आहे, आता ह्या ठिकाणी सिमेंट्री म्हणजे काय? इट इज ऑल्सो सिमिलर इन देअर साइज अँड शेप. साइज ही सिमिलर असते, त्याची साइज असू किंवा शेप असू, हा कसा असतो? सिमिलर असतो. सिमिलर इन देअर साइज अँड शेप. तर अशा ह्या सिमेंट्रीमध्ये आपण नंबर 1 पाहणार आहोत असिमेट्रिकल. असिमेट्रिकल इट मीन्स याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहणार आहोत सायकॉन और स्पॉन्ज. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगते असिमेट्रिकल. सिमेट्री इट मीन्स सिमिलर इन देअर साइज अँड शेप ॲनिमल. And this symmetry it is also consist of 3 main types. Number 1 asymmetrical, second radially symmetry, then third bilaterally symmetry. असे 3 टाइप या ठिकाणी आपण स्टडी करतोय. तर त्याच्यामध्ये नंबर 1 असिमेट्रिकल. आता हे जे ॲनिमल असतात, फॉर एक्झाम्पल स्पॉन्ज और सायकॉन. आता हे जे ॲनिमल असतात यांच्यामध्ये ही जी सिमेंट्री असते, म्हणजे दिस असिमेट्रिकल ॲनिमल विच कॅन बी कट और डिवाइडेड इंटू इट कॅन बी कट और डिवाइड्स कॅन नॉट बी कट और डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट्स इन एनी प्लेन. परत एकदा सांगते, असिमेट्रिकल ॲनिमल कॅन नॉट बी कट और डिवाइडेड इंटू 2 इक्वल पार्ट. यांचा जर आपण कट केला, दिस ॲनिमल कॅन नॉट बी डिवाइडेड और कट इंटू ए 2 इक्वल पार्ट इन एनी प्लेन. त्या ॲनिमलला काय म्हणायचं? असिमेट्रिकल. त्याच्यामध्ये कोणती सिमेंट्री आहे? असिमेट्री असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? असिमेट्री असं म्हटलं जातं. एक्झाम्पल स्पॉन्ज. त्याच्यानंतर सेकंड रॅडियली सिमेंट्री. आता हे जे ॲनिमल आहेत रॅडियली सिमेंट्रीमध्ये तुम्हाला सांगते, जेवढे दीज आर द रॅडियली सिमेंट्रिकल ॲनिमल कॅन बी कट और डिवाइडेड इंटू ए 2 आयडेंटिकल हल इन ए नंबर ऑफ प्लेन अँड ऑल दिस कट विच कॅन बी पासेस थ्रू द सेंटर. बघा त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे हा हायड्रा अँड स्टारफिश. त्या ठिकाणी हायड्रा अँड स्टारफिश याच्यामध्ये बघा, आता तुम्ही जर स्टारफिश पाहिला, हा जर आपण कट केला, दे कॅन बी कट इन ए नंबर ऑफ प्लेन and all this cut it is also passes through center and it appears like a radi. म्हणून याच्यामध्ये तुम्हाला ह्या ॲनिमल मध्ये त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगते, हायड्रा झालं, स्टारफिश झालं, याच्यामध्ये तुम्हाला रॅडियली सिमेंट्री ह्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर रॅडियली सिमेंट्री म्हणजे काय? इट मीन्स रॅडियली सिमेंट्रिकल ॲनिमल विच कॅन बी कट into a 2 identical hull in a number of plane and all this cut passes through the center. It appears like radi. म्हणून याला रॅडियली सिमेंट्री असं म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर थर्ड बायलॅटरली सिमेंट्री. आता याच्यामध्ये काय असतं? इन ए बायलॅटरली सिमेंट्री इन दिस ॲनिमल विच कॅन बी bisected or cut in a vertical plane. एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, देर इज अ फ्रॉग मध्ये काय आहे? इट इज ऑल्सो बायलॅटरली सिमेंट्री. म्हणजे याच्यामध्ये दिस ॲनिमल इट इज ऑल्सो बायसेक्टेड बाय 2 आयडेंटिकल हॉल्स इन ए व्हर्टिकल प्लेन मध्ये कट होतो. 2 आयडेंटिकल हॉल ह्या ॲनिमलमध्ये फ्रॉग झालं, फिश झालं, याच्यामध्ये तुम्हाला बायलॅटरली सिमेंट्री ह्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. बरेचसे एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी नेक्स्ट जो क्रायटेरिया आहे बॉडी कॅव्हिटी. आता कॅव्हिटी त्यालाच आपण दुसरा शब्द काय म्हणतो? सिलोम. काय म्हणतो आपण? सिलोम. आता नेमकं हे सिलोम म्हणजे काय किंवा कॅव्हिटी म्हणजे काय? तर सिलोम इट मीन्स द स्पेस बिटवीन
body wall and alimentary canal. The space between body wall and alimentary canal, it is also filled with, it is also fluid. त्यालाच आपण काय म्हणतो सिलोमिक फ्लुइड. आणि हे कसं प्रोड्यूस होतं? इट इज ऑल्सो प्रोड्यूस बाय इज अ स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म. स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म मार्फत हे प्रोड्यूस होतं. इट इज ऑल्सो प्रोड्यूस बाय मेसोडर्म. ओके, याला काय म्हणायचं? सिलोम असं म्हणायचं. काय म्हणायचं याला? सिलोम असं म्हणायचं. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? कॅव्हिटी. परत एकदा सांगते, बॉडी कॅव्हिटी किंवा त्याला दुसरा शब्द आहे सिलोम. कशाला म्हणायचं? तर परत एकदा सांगते की सिलोम म्हणजे काय? द स्पेस बिटवीन बॉडी वॉल अँड एलिमेंटरी कॅनॉल, इट इज ऑल्सो फिल्ड विथ सिलोमिक फ्लुइड. सिलोमिक फ्लुइड त्या ठिकाणी असतं. सिलोमिक फ्लुइड त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. आणि हे कसं प्रोड्यूस होतं? स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म. ह्या ठिकाणी बघा बॉडी कॅव्हिटी. परत एकदा आपण ह्या ठिकाणी बॉडी कॅव्हिटी और सिलोम म्हणजे काय त्या ठिकाणी पाहणार आहोत. सिलोम इट मीन्स द स्पेस बिटवीन द बॉडी वॉल अँड एलिमेंटरी कॅनॉल, इट इज ऑल्सो फिल्ड विथ सिलोमिक फ्लुइड अँड इज ऑल्सो प्रोड्यूस्ड बाय स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म. ॲनिमल क्लासिफिकेशन. ह्या ठिकाणी आपण ॲनिमल क्लासिफिकेशन ह्या ठिकाणी आपण स्टडी करतोय. जे ॲनिमल्सचं जे क्लासिफिकेशन केलं जातं ऑन द बेसिस ऑफ देअर क्रायटेरिया. ह्या ठिकाणी आपण क्रायटेरिया ह्या ठिकाणी आपण स्टडी केलेले आहेत. नंबर 1 क्रायटेरिया नंबर ऑफ जर्म लेअर. सेकंड क्रायटेरिया ॲनिमल बॉडी प्लॅन. देन थर्ड क्रायटेरिया बॉडी सिमेंट्री. देन फोर्थ क्रायटेरिया बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी और सिलोम. बॉडी कॅव्हिटी और सिलोम. तर कशाला म्हणायचं सिलोम? The space between body wall and alimentary canal, it is also filled with coelomic fluid and it is also produced by splitting of mesoderm. याच्यामुळे ते प्रोड्यूस होतं. तर असे हे बॉडी कॅव्हिटीचे सिलोमचे देर इज अ कन्सिस्ट ऑफ 3 टाइप्स या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. नंबर 1 टाइप आहे असिलोमेट्स. नंबर 1 टाइप आहे असिलोमेट्स. असिलोमेट्स म्हणजे काय? तर हे जे ॲनिमल असतात त्याच्यामध्ये आपण असिलोमेट्समध्ये एक्झाम्पल पाहणार आहोत लिव्हर फ्लूक. तर याच्यामध्ये कसं असतं ह्या ॲनिमलमध्ये बघा ह्या ठिकाणी मी डायग्राम काढलेली आहे लिव्हर फ्लूकची. तर हे लिव्हर फ्लूकमध्ये फायलम प्लॅटीहेल्मिंथिस एक्झाम्पल लिव्हर फ्लूक. तर याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे? असिलोमेट्स. असिलोमेट्स म्हणजे काय? तर जो स्पेस आहे द स्पेस बिटवीन बॉडी वॉल अँड एलिमेंटरी कॅनॉल. The space between body wall and alimentary canal, it is also filled with parenchymatous tissue. It is also filled with parenchymatous tissue. तर अशा कॅव्हिटीला अशा सिलोमला काय म्हटलं जातं? असिलोमेट्स. एक्झाम्पल लिव्हर फ्लूक. बघा तुमच्या समोर डायग्राम काढलेली आहे याच्यामध्ये असिलोमेट्स. त्याच्यानंतर सेकंड सिडोसिलोमेट्स. सिडोसिलोमेट्स हे कोणत्या ॲनिमलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे? ॲस्कॅरिस. बघा ह्या ठिकाणी डायग्राम मी काढलेली आहे मेल आणि फिमेल दोन्ही काढलेले आहेत. तर ह्या ठिकाणी सिडोसिलोमेट्स. सिडोसिलोमेट्स म्हणजे काय? तर यांची ही जी बॉडी वॉल आहे द स्पेस बिटवीन दिस बॉडी वॉल अँड दिस एलिमेंटरी कॅनॉल, इट इज ऑल्सो लाईन बाय पॅचेस ऑफ मेसोडर्मल सेल. लाईन बाय patches of mesodermal cell. हे तुम्हाला पाहायला भेटेल कशामध्ये? ॲस्कॅरिसमध्ये सिडोसिलोमेट्स. त्याला काय म्हणायचं? सिडोसिलोमेट्स असं म्हणायचं. त्याच्यानंतर तिसरा जो टाईप आहे कॅव्हिटीचा सिलोमेट्स. तिसरा जो टाईप आहे सिलोमेट्स. आता सिलोमेट्स एक्झाम्पल कॉकरोच. एक्झाम्पल कॉकरोच घ्या किंवा जेवढे अजून एक एक्झाम्पल सांगते त्याच्यामध्ये आर्थोपोडा मेंबर मधले ते एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. सिलोमेट्स म्हणजे यांच्यामध्ये काय असतं? द स्पेस बिटवीन बॉडी वॉल अँड एलिमेंटरी कॅनॉल, इट इज ऑल्सो फिल्ड विथ सिलोमिक फ्लुइड. आणि त्यांची जी बॉडी असते बॉडी इट इज ऑल्सो कवर्ड बाय क्युटिकल. आता तुम्हाला एक्झाम्पल मी सांगितलं कॉकरोच. कॉकरोचमध्ये तुम्हाला सांगते देर इज दिस कॉकरोच दिस ॲनिमल इट इज ऑल्सो फिल्ड विथ ब्लड. जे ब्लड जे फील असतं त्याला होमोसियल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? हेमोसियल असं म्हटलं जातं. हा क्वेश्चन तुम्हाला कदाचित CET नीट
GEE ला देखील हा विचारला जातो. तर परत एकदा सांगते की जो कॉकरोच हा जो ॲनिमल आहे, कॉकरोच इट इज ऑल्सो मेड ऑफ इट इज ऑल्सो फिल्ड विथ अ ब्लड. दिस ब्लड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेमोसियल. काय म्हटलं जातं त्याला? हेमोसियल असं म्हटलं जातं. ओके, हे पाहिले आपण बॉडी कॅव्हिटीचे तिन्ही टाईप. ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे हा क्रायटेरिया. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया बॉडी सेगमेंट. बॉडी सेगमेंट. आता काही ऑर्गॅनिझम किंवा जे ॲनिमल्स आहे, काही जे ॲनिमल्स आहे, दिस ॲनिमल काही सेगमेंटेड बॉडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सेगमेंटेड बॉडी. अर्थवर्म. अर्थवर्म तुम्हाला सर्वांना माहीत आहे, शेतकऱ्यांचा मित्र, गांडूळ. मराठीत आपण त्याला काय म्हणतो? गांडूळ. हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून हा ओळखला जातो. तर असा हा जो अर्थवर्म, त्याचं सायंटिफिक नेम सांगते पॅरेथिमा पोस्तुमा. किंवा दुसरा एक सांगते, दुसरा एक एक्झाम्पल लीच. ह्या ठिकाणी डायग्राम मी काढलेली बघा लीचची. तर लीच पाहून घ्या. लीच तर यांची जी बॉडी असते ही कशी असते? सेगमेंटेड बॉडी असते. बॉडी कशी असते? सॉफ्ट असते, सेगमेंटेड बॉडी असते. तर असे हे जे सेगमेंट असतात, अर्थवर्म एक्झाम्पल घ्या किंवा लीचचं घ्या, त्याचं सायंटिफिक नेम काय? हिरुडिन. हिरुडिन ही एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. म्हणजे बॉडी सेगमेंट याच्यामध्ये कसं असतं? बॉडी कशी असते? सॉफ्ट असते आणि सेगमेंटेड असते, एक्सटर्नल आणि इंटरनल. तर ते कसं ते आपण पाहूया. इट इज अ सिरीज ऑफ सक्सेसिव्ह युनिट्स अँड सेगमेंट and which is along with the length of this body of an animal, and there is a external segmentation and internal segmentation. म्हणजे हा जो एक्सटर्नल सेगमेंट इट इज ऑल्सो कोइन्साइड विथ इंटरनल सेगमेंट. तर अशा ॲनिमलला मेटामेरिकली सेगमेंटेड असं म्हटलं जातं. परत एकदा सांगते, यांचा हा जो एक्सटर्नल सेगमेंट आहे it is also coincide with internal segment. It is also coincide with internal segment. तर हा जो इंटरनल सेगमेंट they are coincide with. तर अशा ॲनिमलला मेटामेरिकली सेगमेंटेड असं म्हटलं जातं. मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी सेगमेंट. हा जो आपण फिफ्थ क्रायटेरिया जो पाहतोय, मेटामेरिकली सेगमेंट. अँड सच अ फेनॉमिनॉन, हा जो फेनॉमिनॉन आहे, सच अ फेनॉमिनॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेटामेरिझम. मेटामेरिझम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सिक्स क्रायटेरिया बॉडी सपोर्ट.